चाललंय ना सगळं मला काही समजतच नाहीये. किती किती खुश होतो ना आपण सगळे. कोणाची तरी ना नजर लागली आपल्या कुटुंबाला. हो ना. म्हणजे पारूला पळवून न्यायचा प्लॅन जर सक्सेसफुल झाला असता तर आता दादा आणि पारू एकत्र असते. नाही नाही प्रीतम, मला ना सुरुवातीपासूनच वाटत होतं ना की काहीतरी चुकतंय, कुठेतरी आपण चुकतोय. आणि नेमकं तसंच झालं. काय? तुम्ही पारूला किडनॅप केलंय? आई, ते ऍक्च्युली मी काय चाललंय इकडे? प्रीतम मला खरं काय ते सांग. श्रीकांतनी मला फोनवर सांगितलं की पारूला किडनॅप केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी आदित्यला अटक केली आहे म्हणून. आणि आता मी इथे आल्यावर ऐकलं की तुम्ही पारूला किडनॅप केलंय. काय आहे इकडे? प्रीतम मला खरं सांग, पारू कुठे आहे? आई, मी तुला सगळं खरं सांगतो. ऍक्च्युली आम्ही पारू सोबत एक प्रँक करत होतो. प्रीतम, अक्कल आहे तुम्हाला? हे असले प्रँक करतात कोणी? आणि प्रीतम, तुला काय वाटतं तू अजूनही कॉलेजमध्ये आहेस म्हणून? या तुमच्या फालतू प्रँकच्या नादात आदित्यला तिकडे जेलमध्ये बसावं लागतंय. तुमच्यापैकी कोणाला माहितीये पारू कुठे आहे ते? अहिल्या, मला असं वाटतंय की पारू आणि मारुती गावी गेलेत. आपण त्यांना बोलावून घेऊ, ते येतील ना. पण आता आपल्याला आदित्यला सोडून आणलं पाहिजे. बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाचं आदित्यला सोडवून आणणं हे. चल श्रीकांत, ताबडतोब पोलीस स्टेशनला जाऊ. चल. आदित्य, तुला काय वाटतं हे असं कोणी केलं असेल? म्हणजे असा निनावी फोन कोण करेल? मुळात पारू कुठे गेलीये तुला काही कल्पना? कारण जेव्हा मी घरातनं निघाले तेव्हा ती होती माझ्या समोर. अरे या बाईने याला जेलमधून कसं सोडवलं? याला तर आता जेलमध्येच असायला हवं होतं. त्या सगळ्या प्लॅनची वाट लावून टाकली अहिल्याने. आदित्य, तुला पोलिसांनी फार त्रास नाही ना दिला? असं सोडाई, आणि पण लवकरात लवकर पारूला शोधलं पाहिजे. कुठे असेल, काय काय करत असेल? पारूचा लवकरात लवकर पत्ता लागला पाहिजे. प्रीतम, आपल्या वकिलांची बोलून घे. हे व्रत नक्की पूर्ण होईल. अरे आपल्या मुलांच्या आनंदात आपण आनंद मानला पाहिजे ना. पारू, दोघांचे आशीर्वाद घे. हे वेडाबाई, तुला काय वाटलं मी अशीच जाऊ देणार आहे तुला? मला तुझी सगळी स्वप्न पूर्ण करायची. तू या घरातला एक महत्वाचा भाग आहेस आणि कायम राहणार आहेस.
काय म्हणते? शेवटी धाडस झालंच माझ्या धनींचं. देवी आईंसमोर मनातलं समद बोलायचं. काय हो धनी, तुम्हाला माझ्यापासून लांब राहवतच नाही का? तुझ्यावर प्रेम केल्यावर मला माझ्या आयुष्याचा खरा अर्थ कळलाय का निघून गेली अशी न सांगता. आणि अजूनही त्या पारूचा काहीच पत्ता नाहीये. आता खरी मज्जा येणार. थोड्याच वेळात पोलीसही येतील घरी आणि यावेळेस त्या पिंडोक आदित्य किर्लोस्करला कोणी वाचवूही शकणार नाही. हा वा वा वा, काय काम झालंय. एका दगडात 2 पक्षी मारले गेलेत. माझ्या प्लॅन नुसार तर फक्त त्या ड्रायव्हरला किडनॅप करायचं होतं, पण त्याची अतिशहाणी पारू ती सुद्धा कुठेतरी गायब झाली. असो, एकंदरीत माझ्यासाठी तर चांगलंच झालं. त्या मोलकर्णीने माझं काम अजून सोपं केलं. दिशा दिशा अगं चल, 7 वाजत मला बघायचंय वर काय तमाशा होणार आहे. 7-1 7-2 7-3